सगळं मिळून करायचं. हा, सगळं मिळून करत होतो. परत सगळं मिळून करत होतो. आधी मी एकटी होते तर मग संध्याकाळनं करायचे पोरं झोपल्यानंतर. ते येताळे कोळी मला करू लागायचं करत. हो. त्याला लय पोरीचं पोराने रडून आहे हे नाही मग पाणी घेऊन आला की पाणी कमी पडलं नाही येताळे पाण्याला आणावं लागेल बरं का 1-2 हात. नसतं म्हणलं घंटी वाजली की नाही वडापाशी मारते देवापाशी हाटा घेऊन नेटावे आम्ही पाणी भरून देतो 2 हात. नेटाचं होतं समोर घराच्या कुळवाच्या घरापाशी आणि मारतीचं देवाळ असा होतं आणि नेटापाशी भावापाशी हांड ठेवायचं दोन त्यात पाणी सोडून जायचं. सारवाणी असलं म्हणजे पाणी पुरत नव्हतं. पाणी होतं लांबणीचं तवा गावठाणा उठल्यावर त्यावर पखालीचं पाणी होतं. आता रानात आल्यापासूनच बुडलं सगळं. गावात अजून पखालीचं पाणी होते की नदीला. पकडीचं पाणी म्हणजे पखालीचं ते मोठा नसते त्या का काताळ्याच्या आणि हाल्या नसतो का हाल्याच्या अंगावर ते टाकायचं असतं दहीकर पाणी भरून आणायचं आणि मग ते रांजण पाण्यावर रांजण असतात. ते रांजण 4 घागरी कोणाला लागतं, कोणाला 2 घागरी लागतं, कोणाला काय तेवढं देते ते 4 घागरी घेत असली का नाही मग त्यांना 4 पायला खंड घ्यायचं ज्वारी. कोणाला 2 पायल्या 2 घागरी घ्यायचं असलं 2 हांड त्यांना 2 पायल्या घ्यायचे. असा नेम होता पोळ्याचा.